एक गोष्ट ना आज स्वतःला विचारून बघ आणि स्वतःचे उत्तर स्वतःलाच एकदम प्रामाणिकपणे देऊन बघ की तुझ्या आयुष्याच्या सिनेमाचा तू स्वतः मेन कॅरेक्टर आहेस की तू फक्त दुसऱ्याच्या सिनेमात मागे उभे राहणारा एक एक्स्ट्रा कलाकार बनून राहिलास. स्वतःला विचारून बघ. जरा नीट विचार कर. तू रोज सकाळी उठतोस, तू कोणाची हवा करतोस? दुसऱ्याची. तू कोणाच्या सक्सेसचे स्टेटस ठेवतोस? दुसऱ्याच्या. तू कोणाच्या गाडीवर मागे बसून फिरतोयस? दुसऱ्याच्या. म्हणजे त्या देवाच्या स्क्रिप्टनुसार तुझ्या आयुष्याचा हिरो तू असायला पाहिजे होतास, आहे ना? पण तू काय केलंस? तू स्वतःची मुख्य भूमिका सोडून दिलीस आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात गर्दी वाढवायचं काम करू लागलास. आणि तुला काय वाटतं माहिती आहे का की तू या लोकांसोबत धावपळ केलीस, त्यांच्यासोबत राहिलास तर ते लोक तुला लक्षात ठेवतील. पण एक गोष्ट सांगू बाय, पिक्चर संपला ना की लोक फक्त हिरोला लक्षात ठेवतात. मागे उभे राहिलेल्या एक्स्ट्रा कलाकाराचं नाव सुद्धा आठवत नाही. ठीक आहे? तू स्वतःचं आयुष्य, स्वतःचा वेळ, स्वतःची ताकद दुसऱ्याचं नेटवर्क वाढवण्यात जाळून टाकतोस आणि स्वतःचा नकाशा मात्र कोरा ठेवतोयस. अरे कधी थांबवशील हा बालिशपणा? कधी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची गोष्ट लिहायला सुरुवात करणार आहेस? हे बघ बाय, दुसऱ्याच्या गाडीवर मागे बसून फिरण्यात कसली श्रीमंती नसते. स्वतःकडे सायकल जरी असली ना तरी ती स्वतःच्या दमडीवर चालवण्यात जो स्वाभिमान असतो तो जगात कुठेच मिळत नाही. दुसऱ्यांच्या गर्दीतले ते टाळ्या वाजवणारे हातबंद सोडून दे भाई आणि स्वतःच्या आयुष्याचा हिरो बनून उभा राहा. ठीक आहे?